हॅलो स्टुडंट, आपला चॅप्टर चालू आहे अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. त्यातला आपण मागच्या लेक्चरला स्टडी केला रिॲक्शन विथ फिनॉल. त्यात बघितलं आपण रिमर रिॲक्शन, कोल्बेज रिॲक्शन अँड प्रिपरेशन ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल, देन रिडक्शन ऑफ फिनॉल अँड कॅटॅलायटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल. हे मागच्या लेक्चरला बघितलं. ह्या लेक्चरला बघायचं आपल्याला नेक्स्ट नवीन पॉईंट आहे इथर. इथरमध्ये पण इथर, आता वी नो द इट स्ट्रक्चर ऑफ इथर. आर O R हे स्ट्रक्चर ऑफ इथर. आता प्रिपरेशन ऑफ इथरमध्ये लिहिताना सिंपल एक अल्कोहोल घ्यायचा आहे. अल्कोहोल आर हिटेड विथ डिहायड्रेटिंग एजंट लाईक H2SO4 वी गेट टू प्रोडक्ट. जेव्हा आपण अल्कोहोल घेतो त्यात आपण डिहायड्रेटिंग एजंट टाकतो लाईक H2SO4 आणि आपल्याला इन केस ऑफ प्रिपरेशन ऑफ इथरमध्ये मेन कन्सेप्ट इज टेम्परेचर. प्रोडक्ट आपल्याला कशावरून भेटणार आहे? कंडिशन ऑफ टेम्परेचर. आता जर सगळ्यात कमी टेम्परेचर आपण कन्सिडर केलं तर आपल्याला इथरचा प्रोडक्ट भेटतो आणि थोडंसं हाय टेम्परेचर कन्सिडर केलं तर आपल्याला अल्किल ग्रुप भेटतो. इथं चेक करा, H2SO4 इज सेम, बट इथं टेम्परेचर किती आहे? 443 केल्विन आणि इथं 430 केल्विन. इन केस ऑफ आत्ता काय सांगितलं, जर टेम्परेचर हाय केलं तर आपल्याला अल्किल हा प्रोडक्ट भेटतो आणि जर टेम्परेचर लो कन्सिडर केलं तर आपल्याला इथर हा प्रोडक्ट भेटतो. म्हणून आपण प्रिपरेशन ऑफ इथरचं मध्ये लिहिताना अल्कोहोल आर heated with dehydrating agent we get the two product. First is the alkene and second is the ether. आता फर्स्ट याच्यामध्ये काय करणार आहे आपण? इथं कंडिशन बघा, 443 केल्विन आपल्याला अल्किल भेटणार आहे. इथं पण 443 केल्विन कन्सिडर केलं तर आपल्याला प्रोडक्ट काय भेटणार आहे? अल्किन. सिंपल CH2 डबल बॉन्ड CH2. ठीक आहे. इन केस ऑफ बाय प्रोडक्ट इज इन सेकंड कंडिशन आपण काय घेतलं आहे? 2 मोल्स ऑफ CH3CH2OH मिथेन इथेनॉल घेतला आहे. पण किती वेळा? 2 टाइम्स ऑफ कन्सिडर केलं आहे. आणि आपण जेव्हा टेम्परेचर इथंच मेन्शन केलं होतं, टेम्परेचर लो असेल तर काय होतं? आपल्याला इथर भेटतं. मग इथं काय भेटणार आपल्याला? सिंपल CH3 CH2O CH2 CH3 काय भेटलं? सिंपल इथर भेटलं. ठीक आहे. मग जर डिहायड्रेशन ऑफ इथर्स लिहिताना त्यात स्टेटमेंट कसं लिहिणार? व्हेन अल्कोहोल रिॲक्ट विथ डिहायड्रेटिंग एजंट लाईक H2SO4 वी गेट टू प्रोडक्ट. फर्स्ट इज अल्किन अँड सेकंड इज द इथर. देन नंतर इज द मेन कंडिशन इज डिपेंड ऑन द टेम्परेचर. If you consider the higher temperature, we get alkene, and if you consider the lower temperature, we get ether. Then preparation of ethers लिहिताना त्यात 2 मेथड अगेन सांगते. स्टेटमेंट लिहिताना when alcohol react with dehydrating agent like H2SO4, we get two product. First one is the alkene and second one is the ether. In case अल्किनचं फॉर्मेशन होतं इन केस ऑफ कशावर डिपेंड असतं? टेम्परेचर. जर तुम्ही हायर टेम्परेचर कन्सिडर केलं वी गेट अल्किन अँड द लोअर टेम्परेचर कन्सिडर केलं तर वी गेट द इथर्स. नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला विलियमसन सिंथेसिस. हे जनरली पेपरला विचारलं जातं. इज इट इम्पॉर्टंट पॉईंट? विलियमसन सिंथेसिस. त्यानंतर विलियमसन सिंथेसिसमधील स्टडी करायचं आपल्याला. त्याचं स्टेटमेंट लिहिताना सिंपल ॲज वेल ॲज मिक्स इथर. आता इथं सिंपल बोलणे आणि इथं मिक्स. सिंपल म्हणजे सिमेट्रिकल. सपोज ROR इज इट सिमेट्रिकल. ओके. आणि ROAR इज अनसिमेट्रिकल. ठीक आहे. फर्स्ट काय बघितलं आपण? सिंपल ॲज वेल ॲज मिक्स इथर. सिंपल म्हणजे कसा? सिमेट्रिकल, का जे 2 अल्किल ग्रुप आहे ते काय सेम आहे. हा झालं सिंपल. इन केस ऑफ मिक्स कसं म्हणू शकतो आपण? R अँड AR. R म्हणजे अल्किल ग्रुप आणि AR म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंडचे सगळे ग्रुप. म्हणजे इथं आपल्याला 2 प्रोडक्ट दोन्ही याच्यात ट्राय करू शकतो. जर आपण सिंपल इथर घेतलं तर कोणता प्रोडक्ट भेटत? सिंपल इथर म्हणजे हिअर R आणि इकडं पण R, दोन्ही पण RR असतील तर सिंपल. आणि मिक्स केव्हा म्हणू? इथं जर अल्किल ग्रुप असतील आणि इथं ॲरोमॅटिक कंपाऊंड असेल तर ते काय झालं? मिक्स इथर. मग काय सिंपल ॲज वेल ॲज मिक्स इथर इज कॅन बी
कॅन बी प्रिपेअर इन लॅबोरेटरी बाय युझिंग विलियमसन सिंथेसिस. म्हणजे आपण सिंपल किंवा मिक्स दोन्ही पण इथर कशाने प्रिपेअर करू शकतो, प्रिपेअर करतो इन लॅबोरेटरी. पण कोणती मेथड? इज इट विलियमसन सिंथेसिस. सिंपल ऐवजी आपण सिमेट्रिक आणि अनसिमेट्रिक इथर विच कॅन बी प्रिपेअर इन लॅबोरेटरी बाय विलियमसन सिंथेसिस. सिंपल इथर कळलं, जर ROR असेल तर इज इट सिंपल आणि ROAR, आर म्हणजे अल्किल ग्रुप आणि AR मीन्स ॲरोमॅटिक कंपाऊंड. ठीक आहे. नेक्स्ट बघायचं आहे त्याचं स्टेटमेंट लिहिताना, इन दिस मेथड अल्किल हलाइड. सिंपल एक अल्किल ग्रुप घ्यायचा आहे. वी नो अल्किल R, हलाइड म्हणजे X ग्रुप. सिंपल एक काय घ्यायचं आहे? अल्किल हलाइड इज ट्रीटेड विथ सोडियम अल्कॉक्साइड. सोडियम इज इट मेटल NaO. सोडियम हे काय झालं? सोडियम ऑक्साइड आणि कोणता विचारला आहे? अल्कॉक्साइड. सोडियम ऑक्सिजन अँड R NaOR इज द सोडियम अल्कॉक्साइड और फिनॉक्साइड. इन केस ऑफ फिनॉक्साइड म्हणजे कसं म्हणतो आपण? NaOAR. ठीक आहे. इथपर्यंत कळलं. सिंपल मेथड आहे. अल्किल हलाइड म्हणजे RX ग्रुप. अल्किल हलाइड म्हणजे RX ग्रुप इज ट्रीटेड विथ सोडियम अल्कॉक्साइड. सोडियम म्हणजे Na, देन ऑक्साइड O अँड अल्कॉक्साइड मीन्स अल्किल ग्रुप. मीन्स इथं काय घेतलं आपण? R कन्सिडर केलं. इन केस ऑफ NaOR और फिनॉक्साइड. फिनॉक्साइड कसं लिहिलं? सोडियम ऑक्साइड अँड फिनॉक्साइड मीन्स AR. टू गिव अल्किल इथर और डायअरिल इथर. आपल्याला एक अल्किल इथर भेटतो किंवा डायअरिल इथर भेटतो. तर त्याचे जनरल रिॲक्शन बघणार आहे आपण. हे कळलं? इथे काय केलं आहे? अल्किल हलाइड घेतला आहे. कशाबरोबर रिॲक्ट केला आहे? सोडियम अल्कॉक्साइड. त्यानंतर इथं X and Na इज द बाय प्रोडक्ट. मायनस ऑफ NaX काय उरलं? R ऑक्सिजन अँड ROR. ठीक आहे. इन केस ऑफ ॲरोमॅटिक स्टडी करू आपण. जनरल RX प्लस NaO मायनस. आता इथं सोडियम अल्कॉक्साइड कन्सिडर केलं आहे. आता सोडियम फिनॉक्साइड सेम NaX मायनस ऑफ NaX. NaX उरलं काय? ROAR. ROAR. आता स्टेटमेंट बघा. सिंपल ॲज वेल ॲज मिक्स इथर. सिंपल कळलं मिनिंग? सिंपल म्हणजे दोन अल्किल ग्रुप सेम अल्किल ग्रुप असेल तर सिंपल. मग स्टेटमेंट लिहिताना सिंपल और मिक्स्ड इथर कॅन बी प्रिपेअर इन लॅबोरेटरी बाय विलियमसन सिंथेसिस. विलियमसन सिंथेसिसचं स्टेटमेंट लिहिताना सिंपल किंवा जेव्हा मिक्स इथर घेऊ तर ते कशाने प्रिपेअर इन केस लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर केले जातात. इन सेकंड सेंटेन्स अल्किल हलाइड रिॲक्ट विथ सोडियम फिनॉक्साइड. सोडियम अल्कॉक्साइड और सोडियम फिनॉक्साइड. सोडियम अल्कॉक्साइड का म्हटलं आपण इथं? सोडियम इज द Na, देन ऑक्सिजन, R इज द अल्किल, म्हणून याचं नाव काय आलं? सोडियम अल्कॉक्साइड. इन केस ऑफ सोडियम फिनॉक्साइड NaO अँड AR. ओके. मग हे काय आलं? सोडियम फिनॉक्साइड. अल्किल हलाइड ट्रीटेड विथ सोडियम अल्कॉक्साइड और फिनॉक्साइड टू गिव डायअल्किल इथर. दोन अल्किल आहे आणि इथर. देन सेकंड डायअरिल इथर. एक अरिल ग्रुप आहे, एक अल्किल ग्रुप आहे. डायअरिल इथर. हे झालं विलियमसन सिंथेसिसचं जनरल स्टेटमेंट. देन स्टेटमेंट लिहिल्यानंतर एक फिनॉल सोडियम अल्कॉक्साइड सोबत रिॲक्शन दाखवायचे नाही. एक सोडियम. विलियमसन सिंथेसिस स्टडी करताना आपण दोन एक्झाम्पल घेऊ. सिंपल घेतलं आपण CH3Br. ओके. अल्किल हलाइड. आता विलियमसन सिंथेसिस स्टडी करताना जे अल्किल हलाइड आपण कन्सिडर करणार आहे ते लेस स्टेरिक हिंडर्स पाहिजे. म्हणजे लेस स्टेरिक हिंडर म्हणजे लेस क्राउडिंग पाहिजे. इन केस ऑफ आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलं. सिंपल अल्किल हलाइड रिॲक्ट केलं. ठीक आहे. सिंपल काय घेतलं? अल्किल हलाइड घेतलं. CH3CH3CH3O Na. ओके. म्हणजे आपण सपोज हा अल्किल ग्रुप गेला आणि फिनॉक्साइड म्हणजे सोडियम अल्कॉक्साइडची रिॲक्शन कशाबरोबर केली? अल्किल हलाइड. बट इन केस ऑफ विलियमसन सिंथेसिस लक्षात ठेवताना जेव्हा आपण RX कन्सिडर करू तो कसा पाहिजे? लेस स्टेरिक हिंडर्स
म्हणजे त्यात जे कन्सिडर करणार त्यात काय पाहिजे, क्राउडिंग कमी पाहिजे, तेव्हा आपल्याला मिथिल ट्रायब्युटिल इथर भेटतो. जर आपण अल्किल हलाइडमध्ये मोर स्टेरिक हिंड्रस जर अल्किल हलाइड कन्सिडर केला तर आपल्याला अल्किल प्रोडक्ट भेटतो. आणि आपण प्रिपरेशन कसलं बघतोय, इथरचं. दॅट्स वाय आपल्याला प्रोडक्ट कसला पाहिजे, इथरचा पाहिजे. ठीक आहे, आपण इथं जे अल्किल हलाइड कन्सिडर केलं आहे ते कसा लेस स्टेरिक हिंड्रस, म्हणजे त्यात क्राउडिंग कशी आहे, कमी आहे, म्हणून ते कन्सिडर केलं. फर्स्ट काय होईल, निगेटिव्ह चार्ज, ह्या पॉझिटिव्ह चार्ज. ओ काय करेल, ह्या CH3ला पिकअप करेल. मग काय भेटेल आपल्याला, CH3 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 O CH3. हिअर Na and Br मायनस ऑफ Na Br. इन केस ऑफ फर्स्ट, म्हणजे केस फर्स्टमध्ये काय केलं आपण, अल्किल जे हलाइड कन्सिडर करणार आहे ते कसं केलं, लेस स्टेरिक हिंड्रन्स और त्याच्यामध्ये क्राउडिंग कमी. इन सेकंड एक्झाम्पल, जर आपण अल्किल हलाइड, हिअर कार्बन CH3 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 Br, हे पण अल्किल हलाइड आहे, बट हिअर काय मोर स्टेरिक हिंड्रन्स आहे, म्हणजे मोर स्टेरिक हिंड्रन्स आहे. इथं लेस स्टेरिक हिंड्रन्स आहे, इथं मोर स्टेरिक हिंड्रन्स आहे. मोर स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे इथं काय क्राउडिंग जास्त आहे. देन अगेन आपण त्याची रिॲक्शन केली, सोडियम अल्कॉक्साईड. सिम्पल हेअर मेकॅनिझम, निगेटिव्ह चार्ज इथे अटॅक करू इकडे पण अटॅक करेल, इकडे पण अटॅक करेल, बट इथं त्याला जागा नाही. सो दॅट्स वाय निगेटिव्ह चार्ज कोणाला पिकअप करेल, ह्या हायड्रोजन. फर्स्ट प्रोडक्ट इज भेटेल आपल्याला CH3OH. CH3OH इज द अल्कोहोल भेटला. इन केस ऑफ सेकंड, ह्या निगेटिव्ह हायड्रोजन रिमूव्ह झाल्यावर निगेटिव्ह चार्ज येईल. हा निगेटिव्ह चार्ज जर आपण इथं शिफ्ट केला तर इथल्या कार्बनची व्हॅलन्सी किती होईल, इथे सपोज बॉन्ड फॉर्म झाला 1 2 3 4 5. दिस इज नॉट स्टेबल कंपाऊंड. इन केस ऑफ जेव्हा आपण Br रिमूव्ह करू तेव्हा कार्बनची व्हॅलन्सी 1 2 3 and 4. म्हणजे सेकंड प्रोडक्ट काय भेटला आपल्याला, CH3 डबल बॉन्ड CH2 CH3 and Na and Br, NaBr मायनस. इन केस ऑफ विलियमसन सिंथेसिस स्टडी करताना फक्त जे आपण अल्किल हलाइड कन्सिडर करणार आहे ते कसं पाहिजे, इन दोन केसमध्ये आपण एक्झाम्पल बघितले. जर लेस स्टेरिक हिंड्रस घेतलं तर काय प्रोडक्ट भेटतो, आणि मोर स्टेरिक हिंड्रस जर कंपाऊंड घेतलं म्हणजे मोर क्राउडिंग असलेलं जर अल्किल हलाइड कन्सिडर केलं तर आपल्याला काय प्रोडक्ट भेटतो. इन केस ऑफ जर आपण लेस स्टेरिक हिंड्रस कन्सिडर केलं तर आपल्याला इथर भेटतं. इन केस आपण जर मोर स्टेरिक हिंड्रस म्हणजे जास्त क्राउडिंग असलेलं जर कंपाऊंड कन्सिडर केलं तर आपल्याला अल्किनचा प्रोडक्ट भेटतो. इज द विलियमसन सिंथेसिस. विलियमसन सिंथेसिसमध्ये सिम्पल दोन एक्झाम्पल कन्सिडर करून व्यवस्थित मॅकॅनिझम राईट करायचं आहे. इन फर्स्ट केस सिम्पल मॅकॅनिझम आहे का, O मायनसने काय केलं, CH3ला पिकअप केला, NaBr हा बाय प्रोडक्ट भेटला, मायनस ऑफ NaBr. In second is the mechanism complicated, but the negative charge O minus कोणाला पिकअप केला, हिअर हायड्रोजन. मग काय भेटलं आपल्याला, CH3OH. इज इट फर्स्ट प्रोडक्ट CH3OH. इन केस ऑफ जर इथला हायड्रोजन गेला तर इथं निगेटिव्ह चार्ज येईल. तो निगेटिव्ह चार्ज आपण इथे शिफ्ट केला तर इथे काय होईल, डबल बॉन्ड फॉर्म होईल. डबल बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर कार्बनची व्हॅलन्सी 1 2 3 4 5. इज इट नॉट स्टेबल कंपाऊंड. हेच आपण काय केलं, Br रिमूव्ह केलं. मग इथं काय झालं, डबल बॉन्ड प्लस मायनस ऑफ NaBr.